माझ्या घरापर्यंत यूज तर अध्यक्ष महोदय असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग आणि वेल प्लॅन्ड हा प्रकार सगळा घडून आणला होता. कोण का जेव्हा घरी हे काही समाजकंटक काही ह्यांनी हा प्रकार जेव्हा चालू केला अध्यक्ष महोदय, त्यांनी प्लॅनिंगनी घराच्या लाईटीचे कनेक्शन तोडले, पाण्याचे कनेक्शनचे पाईपचे त्यांनी कनेक्शन तोडले आणि माझ्याकडे त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे अध्यक्ष महोदय. हा प्रकार चालू असताना तिथं पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली आणि सर्वात महत्वाचं की माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर पोलीस मुख्यालय साहेब अध्यक्ष महोदय, म्हणजे तिथं रिझर्व्ह फोर्स तिथं असते, सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथं उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते साहेब. आपण वारंवार फोन करतोय पण साधं तिथं सायरन सुद्धा वाजलं नाही अध्यक्ष महोदय आणि 1 घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कसं बसं माझं कुटुंब त्या परिस्थितीतून वाचलंय अध्यक्ष महोदय. बरं हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की मी जे तुम्हाला म्हणलं की हे वेल प्लॅन्ड होतं, हे जे मुलं चालत होते हे काही म्हणजे हे आज 7 ते 8 तासामध्ये हे शहरामध्ये पायी चालत होते अध्यक्ष महोदय. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावर जायला हे काही मोटरसायकलवर जात नव्हते अध्यक्ष महोदय आणि पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत चालत होतं आणि एक ठिकाणून एखादं ऑफिस जाळलं किंवा एखादं ऑफिस फोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकाला खोलून सांगत होते की इकडचं काम झालेलं आहे, पुढच्या क्रमांकावरती चला. या पूर्ण घटनेला जिथं जिथं दगडफेक झाली, जिथं जिथं ह्या गोष्टी झाल्या त्याला क्रमांक दिले होते. म्हणजे हे त्यांनी त्यांच्या अंगावरती सॅक लावले होते, तिथं पेट्रोल बॉम्बचा उपयोग झाला, फॉस्फरस बॉम्बचा उपयोग झाला. असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये, वेगवेगळे मॉब तयार झालेले आहेत. आता जे काही आपण त्याची तपासणी केली, काही लोक कॉमन दिसत आहेत, म्हणजे 3-4 लोक असे आहेत जे 2-3 स्पॉटवर आहेत, 3-4 लोक काही लोक असे आहेत ते 4 स्पॉटवर आहेत, पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत, ज्यातले 30 आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत. असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये 30 आहेत आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये 40 गुन्हेगार हे फरारीत आहेत, त्यांचा शोध घेणं चाललाय. बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे गुन्हे झाले 61 गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय, ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं, ज्यांना ज्यांना पकडलाय, असं आहे मॉब पॅसिव्ह असतो, ऍक्टिव्ह असतो. मॉब तर 5000 लोकांचा देखील असू शकतो, पण ते सगळे 5000 लोक पकडलेले नाही आहेत. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे, जे लोक हे सगळं करताना दिसत आहेत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचा फुटेज आहे, पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाही आहे की ज्याच्यामध्ये 360 डिग्री आपल्याकडे कव्हरेज येईल. जसं प्रकाशदादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका मॉबने सीसीटीव्ही फोडून टाकलाय, त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाहीये.